दरम्यान पुण्यात काँग्रेसच्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेस हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। आज पुण्यात अमित शहा असणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आज हे आंदोलन करण्याचं ठरवले आणि त्याच आंदोलनासाठी आता आपण बघतोय पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेसच्या आंदोलनाला देखील आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसचं हे आंदोलन पुण्यातलं आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। ही ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। आज अमित शहा पुण्यात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचं हे आंदोलन आपण बघतोय आणि काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही तयारीत दिसतंय। भाजपनं सुद्धा आज आंदोलन पुकारायचं ठरवलंय। मात्र तत्पूर्वीच आपण बघतोय अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान हे काँग्रेसचं आंदोलन। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अजिंक्य थायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अजिंक्य, काय अधिकची माहिती? सौरभ, गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल झालेले आहेत। आता ते पुण्यातील येरवडा परिसरात मुक्कामी आहेत आणि गृहमंत्री अमित शहांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसकडून यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे। आणि पुण्यातील जो स्वारगेट परिसराच्या पुढे आल्यानंतर उत्सव चौक आहे, या उत्सव चौकात हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या आपल्याला जमल्याचं दिसतंय। काही वेळातच गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते ज्या ठिकाणी ते आता मुक्कामी आहेत त्या ठिकाणाहून निघतील आणि स्वारगेटमधील सारसबाग परिसरात अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि तिथून मुख्य जो कार्यक्रम आहे टिळक राष्ट्रीय पुरस्कार, या पुरस्काराच्या वितरणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातील। मात्र या दरम्यान काँग्रेस, वंचित आणि इतर संघटनांकडून अमित शहांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि आता या ठिकाणी आंदोलक देखील जमायला सुरुवात झाल्याचं आपण पाहायला मिळतंय। खरं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून दक्षता घेतली जाते। रस्त्याच्या मधोमध अशा प्रकारचं बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि कार्यक्रम स्थळापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांकडून दक्षता सध्या घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काही वेळात अमित शहा जे आहेत ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून स्वारगेटकडे निघतील, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आणि नंतर मुख्य कार्यक्रमाकडे जाणार आहे। त्यापूर्वीची ही उत्सव चौकातील सगळी दृश्य आहेत। पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास पुणे पोलीस दलातील सगळीच वरिष्ठ अधिकारी आता सध्या या उत्सव चौकात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांकडून काँग्रेसच्या या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की VIP मुवमेंट आहे, या मुवमेंटमध्ये कोणतंही व्यत्यय येऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते। खरं तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहेत। अमित शहांना काळे झेंडे दाखवून तुम्ही आंदोलन करताय, मात्र या रस्त्याने ते जाणारच नसल्याचं समजतं। त्यांना संविधानिक पद्धतीनं शांततेनं आंदोलन करणाऱ्या लोकशाहीमध्ये जे हक्क आहे त्याला सामोरं जाता येत नाही, हा भेकडपणा आहे त्यांचा। म्हणजे हे या ठिकाणी पूर्वी पंडित नेहरू होते, त्यांची कॉलर एका महिलेने पकडली तेव्हा पंडित नेहरू म्हणले हा अधिकार लोकशाहीत आम्ही तुम्हाला दिलेला आहे, संविधानिक सत्याग्रहाचा अधिकार आहे। ज्या ठिकाणी तुमच्या कारकिर्दीत तुमच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी, हा थेट गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांनी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, पेलेट्स गन वापरले। या ठिकाणी राहुलजी गांधींनी ज्याचा डोळा गेलाय त्यांच्यावर हाल झालेत, अशा पद्धतीने त्यांना मीडियाच्या समोर आणलेले। अनेक विद्यार्थ्यांना 23 विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून तुमच्या काही कार्यकर्त्यांना युवा काँग्रेस युवकच्या मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे असं देखील हो, बरोबर आहे ना, म्हणून तर सांगतो आम्हाला त्या ठिकाणी वास्तविक ज्या ठिकाणी आम्हाला रीतसर परवानगी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी दिली नाही आणि या ठिकाणी परवानगी दिली तरी जिथं परवानगी दिलं त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने कायद्याचं पालन करून आम्ही या ठिकाणी आपला आवाज उठवत आहोत, आम्ही आंदोलन करत आहोत। काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप या ठिकाणी आहेत, महिला अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सध्या जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही झालं तरी आंदोलन करण्यावर ठाम आहेत। 100% मी आंदोलन करणार। जो अमानुष निश्चितच आपण बघतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करण्यावर ठाम दिसतात। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास। धन्यवाद।